10 वर्षापूर्वी असा आमच्यासमोर प्रश्न पडला की समाजात प्रश्न तर अनेक आहेत. गरिबी आहे, बेकारी आहे, अस्वच्छता आहे, निरक्षरता आहे, आरोग्य आहे, काय अनंत प्रश्न आहेत. सोडवणारी माणसं कुठे आहेत? आणि या महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास आहे की ते ज्योतिबा फुले आणि अण्णासाहेब कर्वेपासून बाबा आमटेंपर्यंत एकाहून एक मोठे मोठे दिग्गज समाज सुधारक झाले की ज्याने आपलं अख्खं आयुष्य एका प्रश्नावर. महाराष्ट्रातला पुढचा कर्वे कुठे आहे? तो व्यस्त आहे MPSC UPSCच्या परीक्षांची तयारी करण्यामध्ये. तुम्हाला माहिती आहे का, आज महाराष्ट्रामध्ये 5 लाख मुले MPSC UPSCच्या नुसत्या परीक्षाच देतात आहेत. 2-2, 3-3 वर्ष पुण्यामध्ये किंवा शहरामध्ये जाऊन कोचिंग क्लासेस लावतात. घरून बिचारे आईवडील शेतकरी आत्महत्या करून करून यांना पैसे पाठवतात. आणि MPSC UPSCचं व्यसन, मी विचारलं, माहिती अधिकृत आहे की नाही मला माहीत नाही, पण मी या MPSCची तयारी करणाऱ्या युवकालाच विचारलं का रे MPSCच्या एकूण जागा किती महाराष्ट्रात? ते म्हणाले वर्षाला 300. वर्षाला 300 जागांसाठी 5 लाख मुलं कॉम्पीट करतात आहे. हजारात एक चान्स आहे, तरी तयारी करतात आहेत. आणि हे सगळं करून संधी किती आहे ते आपण पाहिलं. तर महाराष्ट्रातल्या युवांना भासमय ध्येयाच्या मागे जाण्याच्या ऐवजी समाजात जे प्रश्न त्यांची वाट बघतात आहेत त्यांना त्यांनी हात घालावा म्हणून निर्माण नावाची एक प्रक्रिया आम्ही युवा शिक्षणासाठी सुरू केली. निर्माण काय आहे? कॉलेजचं शिक्षण करताना किंवा झाल्यानंतर युवांना, महाराष्ट्रातल्या निवडक युवांना, दरवर्षी 100 युवांना आम्ही याची संधी, याच्यासाठी प्रयत्न करतो. त्याच्यामध्ये त्यांची 8-8 दिवसाची 2-3 शिबिरं होतात शोधग्राममध्ये, गडचिरोलीमध्ये. त्यामध्ये प्रयत्न असा की त्यांना स्वतःविषयी जाण यावी, समाजाविषयी जाण यावी, समाजाच्या प्रती माझं कर्तव्य काय याची जाण यावी, निसर्गाच्या प्रती, पर्यावरणाच्या प्रती माझं कर्तव्य काय याची जाण यावी, आणि शेवटी आपल्या आयुष्याचं काय करू, आपल्या जीवनाचं मिशन निवडण्यामध्ये त्यांना थोडीफार मदत व्हावी. म्हणून एका अर्थाने आपण असं म्हणूया की विद्यापीठ, शिक्षण व्यवस्था तर जसे चालतात चालणार आहेत, पण त्यात जे मिळत नाही ते मिळत नाही, समाजभान मिळत नाही. म्हणून निर्माणमध्ये हे सगळे युवक खेड्यात जाऊन राहतात, त्या मजुराच्या घरी, आदिवासीच्या झोपडीत राहतात, तिथे जे मिळेल ते खातात. शेतात किंवा जंगलात ते जे काम करत असतात त्या दिवसांमध्ये ते काम करतात. अमृत जेव्हा त्या निर्माणचा एक विद्यार्थी होता, त्याला आम्ही खेड्यात पाठवलं. 3 दिवसांनी तेव्हा तो परत आला. का रे काय झालं? तो म्हणे 3 दिवस मी जेवलोच नाही. का? तर तो म्हणाला मला ज्या कुटुंबात ठेवलं होतं ते एक म्हातारं जोडपं होतं. त्यांच्या घरी कोणीही तरुण नव्हता, त्यांच्याकडे शेती नव्हती, ते बिचारा म्हातारं जोडपं मजुरी करू शकायचं नाही, आणि त्यांच्याकडे खायलाच काही नव्हतं. ते खात नाही तर मी कुठून खाऊ? मला लाज वाटली म्हणून मी 3 दिवस जेवलोच नाही. आपला मुलगा जेवला नाही याचं बाप म्हणून मला वाईट वाटलं, पण मला असं वाटलं की भारताची भूक काय असते आणि भारताची गरिबी काय असते एवढं प्रत्यक्ष ज्ञान याला पुन्हा कधी मिळणार नाही. समाजभान, समाजात प्रश्न काय आहेत, आणि ती जी तिथे माणसं राहतात आहेत खेड्यात, ती काय अडाणी आहेत, वेडी आहेत असा आपला सोयीस्कर गैरसमज असतो. त्यांच्या स्थितीमध्ये आपण असलो तर त्यांच्या दृष्टीने जे ऑप्टिमम आहे ते त्यांनी शोधून काढलेलं आहे संभवतः. त्याच्या सर्व्हायवलसाठी त्यांना हेच करावं लागतं, आपणही तसंच करायला लागतो. ही त्यांची मजबुरी समजणं हे देखील अतिशय महत्त्वाचं भान असतं. आणि मग यामध्ये जेव्हा मी काही कृती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा काय घडतं? माझ्या कृतीने तत्काळ प्रश्न सुटेलच याची काहीही गॅरंटी नसते, कारण समाजाचे प्रश्न सोडण्याची प्रक्रिया खूप लांब आहे, खूप कॉम्प्लेक्स आहे, हे कळतं. पण त्यासोबत अजून एक कळतं. आणि काय कळतं? मी असं म्हणेन की जीवनातली सगळ्यात सुंदर गोष्ट होते ते आहे स्वतःविषयी भान. मी काय आहे, मी कसा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाला स्वतःविषयी असंख्य गोड गैरसमज असतात. मी किती हँडसम आहे, सगळ्या मुली कशा माझ्याकडे पाहतात, किंवा सगळी मुलं कशी माझ्याकडे पाहतात, अनेक गोड गैरसमज आपल्याला असतात. स्वतःला कसं ओळखावं? आरशात पाहिलं तरी मला जे बघायचं तेच मी बघतो. आरसात मी हँडसम नसलो तरी मी म्हणतो काय अभय बंग काय हँडसम आहे. मग कसं कळावं स्वतःविषयी?
शिक्षणशास्त्रासाठी अतिशय मूलभूत असं एक मला जे वाक्य सापडलं ते असं आहे की सेल्फ इज लाईक अ रे ऑफ लाईट. स्व हा प्रकाशाच्या किरणासारखा असतो. आपल्याला माहीत आहे फिजिक्समध्ये आपण शिकलो आहोत की प्रकाशाचा किरण कधी दृश्य नसतो, व्हिजिबल नसतो, तो इनव्हिजिबल असतो. तो जेव्हा कुठेतरी पडतो ऑब्स्ट्रक्शन, तेव्हा तो दृग्गोचर होतो, व्हिजिबल होतो. सेल्फ हा असाच असतो. आपल्याला स्वतःला सेल्फ हा इनव्हिजिबल असतो. मला कळत नाही की मी क्या चीज आहे. जेव्हा मी कोणतं तरी चॅलेंज घेतो, ऑब्स्ट्रक्शन, अडथळा येतो, समाजाशी मी फेस टू फेस कोणती तरी समस्या घेतो, वास्तव घेतो, त्याच्याशी जेव्हा माझा संबंध येतो तेव्हा माझा सेल्फ मलाच व्हिजिबल होतो. ते झालं आत्मदर्शन. ईशावास्य उपनिषदमध्ये पूर्णात पूर्णम उदच्यते अशी एक ओळ आहे. बाकी याच्यात जाऊ नये आपण. पण उदच्यते म्हणजे काय ते विनोबा सांगतात आहेत. उत अच्छते, जे आतमध्ये आहे ते बाहेर येणं, याला शिक्षण असे म्हणतात. शिक्षण म्हणजे रिकाम्या भांड्यामध्ये इन्फॉर्मेशन भरणं नाही. ते रिकाम्या भांड्या म्हणजे हे, त्या रिकाम्या भांड्यामध्ये माहिती भरणं म्हणजे शिक्षण नाही. त्याच्या आतमध्ये जे आहे ते बाहेर यायला मदत करणं, उदच्यते, ते शिक्षण आहे. ते कसं घडतं? ते चॅलेंज घडल्याने घडतं. चॅलेंजेस कुठे आहेत? माझ्या अवतीभोवती समाजामध्ये आहेत. 4 भिंतींनी वर्ग कॉलेजच्या मला आयसोलेट करून ठेवलेलं आहे. या भिंतीच्या पलीकडे जाण्याची कधी तर संधी मिळाली पाहिजे. आणि ती संधी मुलांना मिळावी म्हणून निर्माणमधली मुलं यावर्षी दुष्काळात गेली होती. मी वाचलं की ORFने अहवाल बनवला, मला खूप आनंद झाला. मराठवाड्यामध्ये दरवर्षी दुष्काळ पडायला नको, पण तो पडायला नको हे महाराष्ट्राच्या नव्या पिढीला वाटण्यासाठी त्याने आजचं भीषण वास्तव बघितलं पाहिजे. त्या मातीच्या टोपल्या उचलून पाहिल्या पाहिजे. शेतकऱ्याच्या आत्महत्या का होतात हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून निर्माणची अनेक मुलं, 84 मुलं यावर्षी मराठवाड्याच्या दुष्काळामध्ये काम करायला जागोजागी गेलीत. दुष्काळ समजला, त्याच्यातनं महाराष्ट्र समजला, पण मी आशा करतो की त्यांना मी काय आहे हे देखील त्यातनं समजलं. माझी समाजसेवेची नुसत्याच वल्गना आहे की खरंच मी हे करू शकतो हे देखील त्यांना कळलं. त्या निर्माणमधली मुलं दुष्काळात काम करतात, तिथे शिकतात की मराठवाडा काय आहे, दुष्काळ काय आहे, पाणी कुठे जात आहे आणि पाण्यासाठी असलेले पैसे कुठे जातात आहेत हेही ते शिकतात. निर्माणमधली मुलं ज्या क्वेस्ट संस्थेने आपल्या काठोले गुरुजींना शिक्षणामध्ये खूप मदत केली, त्या क्वेस्टमध्येच आमच्या निर्माणचा एक मुलगा अतुल नावचा आहे, तरुण इंजिनियर निर्माणमधला, आणि तो क्वेस्टमध्ये शिक्षणाचे प्रयोग आणि काम करतो आहे. ऋषिकेश मुंशी नावाचा एक तरुण डॉक्टर, नाशिकमध्ये त्याचं मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण झालं. तो गडचिरोलीच्या आदिवासी, आज गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये निर्माणचे 5 डॉक्टर वेगवेगळ्या, जिथे कोणीही डॉक्टर जायला तयार नाही अशा जंगलातल्या अगदी रिमोट PSCवरती जाऊन काम करतात आहेत, आरोग्यसेवा देतात आहेत. आणि त्यातल्या एका मुलाची उदाहरण सांगितल्याशिवाय मला राहवत नाही. त्याचं नाव रामा, आम्ही त्याला रामा म्हणतो, आडनाव मला आठवत नाही त्याचं. मराठवाड्याचा मुलगा निर्माणमध्ये आला, निर्माणमधनं जे काही त्याला समाजभान आलं आणि त्यामुळे त्याने जो बॉन्ड MBBS नंतर करावा लागतो तो अन्यत्र कुठे न घेता गडचिरोलीच्या एका PSCमध्ये घेतला. पेंढरी नावाचं PSC, घातक, अवतीभोवती सगळे नक्षलवाद्यांचे राज्य. त्या PSCवरती तो राहून खरंच ड्युटी करायला लागला, रुग्णांना उपचार द्यायला लागला. दिवाळीमध्ये सुट्टी होती म्हणून तो घरी त्याच्या आईवडिलांना भेटायला जाणार होता. गडचिरोली जिल्ह्याच्या बाहेर पडला आणि त्याला फोनवर कळलं की गोळीबार झाला, नक्षलवादी आणि पोलिसांचा, आणि एक बॉम्बस्फोट झाला. हा मुलगा दिवाळीला घरी जाण्याचं सोडून वाटेतनं परत आला की बॉम्बस्फोट झाला म्हणजे काही जण जखमी झाले असतील, आणि जखमी झाले असतील तर मी सुट्टीवर जरी असलो तरी तत्काळ माझी गरज आहे. आणि जाऊन त्याने तिथे रुग्णसेवा केली. तर अशा प्रकारचे समाजभान असलेली नवी तरुण मंडळी निर्माणमधनं निर्माण व्हावी असा आमचा प्रयत्न आहे. माझ्या मित्रांनो, काठोले गुरुजींनी आपल्याला दाखवलं. या पुस्तकात जर तुम्ही वाचाल त्याच्यातनं आपल्या लक्षात येईल त्या दाढऱ्याचा एक छोटासा मुलगा पण जीवनातनं शिकून शिकून प्रल्हाद काठोले गुरुजी बनून तो जीवनात काय करू शकतो, काय त्याने केलं हे आपण या पुस्तकात बघू शकतो. जीवनातनं आपण काय शिकू शकतो हे पाहिल्यानंतर माझं एक अपील तुम्हाला असं आहे की जीवन स्थगित करू नका.
आपण सगळे ते जीवन केव्हा तरी नंतर सुरू होणार आहे बरं का, बघूया केव्हा तरी. आज नाही आहे. आजच माझ्या अवतीभोवती जीवन घडतं आहे, आजच मी जगतोच आहे, पण मी फक्त त्याला स्थगित करून माझे कप्पे बंद करून ठेवतो आहे की शिक्षण होऊन जाऊ द्या, मग म्हणतो नोकरी होऊन जाऊ द्या, मग म्हणतो पेन्शन मिळून जाऊ द्या, मग म्हणतो मुलीचं बाळणपण अमेरिकेत आहे त्याला जाऊन मला येऊ द्या, मग म्हणतो एक बालीची सफर किंवा अजून कोणी युरोपची ट्रिप मला करून घेऊ द्या. जीवन स्थगित करत राहतो आपण. जीवन रोज घडत असतं, त्याच्यातनंच आपलं शिक्षण होऊ शकतं. मायकेल अँजेलो जे म्हणाला ते अतिशय सुंदर. त्याला जेव्हा विचारलं की अहो तुम्हाला त्या दगडामधनं इतक्या सुंदर मूर्ती कशी काय सुचते, कशी काय दिसते, तर तो म्हणाला मी कुठं निर्माण करतो, ती त्या दगडामध्ये असतेच. मी फक्त आजूबाजूला जो फालतूचा दगड असतो तो बाजूला काढतो, म्हणजे आतमधली मूर्ती फक्त व्हिजिबल होते, दृग्गोचर होते, प्रगट होते. माझ्या मित्रांनो, आपल्या प्रत्येकामध्ये ती मूर्ती आहे, स्वच्या रूपात आहे की अगोदरच आहे. अहो कोण आले रे शिक्षक घडवणारे तुम्हाला? 4 अब्ज वर्षाचं जीवनाचं संचित आपल्या प्रत्येकामध्ये शिक्षण रूपाने अगोदरच साठवलेलं आहे. जीवसृष्टी पृथ्वीवरती 4 अब्ज वर्षापूर्वी निर्माण झाली. त्यावेळपासून अखिल जगातले सर्व जीव जे जे काही जीवनाच्या अनुभवातून शिकले ते उत्क्रांतीमधनं सिलेक्शन ऑफ जीन्स होऊन आपल्यापर्यंत आलेलं आहे. आपण सर्व ज्ञानी आहोत, 4 अब्ज वर्षाचे विद्वान आहोत. फक्त आपल्यावरती जे अवतीफालती असला फालतू दगड आहे तो काढून फक्त आतमधली मूर्ती प्रगट होणे म्हणजे शिक्षण. सगळ्यांचे प्रश्न घेणं शक्य नाही, पण त्यातले काही निवडक प्रश्न. एक प्रश्न आहे की आजची शिक्षण पद्धती वैचारिक स्वातंत्र्य देते का, आणि नसेल तर ते कसं शोधता येऊ शकेल विद्यमान शिक्षण पद्धतीच्या चौकटीतून? स्वातंत्र्य कोणी देत नसतं. जे दिलेलं असतं ते स्वातंत्र्यच नसतं. आपण वस्तुतः स्वतंत्रच असतो, आपण गुलामी स्वीकारतो. गुलामी आपण का स्वीकारतो? कारण आपल्याला काहीतरी लोभ असतो. मग तो डिग्रीचा असेल, मार्कांचा असेल, कसला तरी लोभ असतो. त्यामुळे आपण सौदा करतो की माझं स्वातंत्र्य तुम्हाला दिलं, तुम्ही मला डिग्री द्या. सुभाषचंद्र म्हणाले तुम मुझे खून दो मैं तुम्हें आज़ादी दूंगा. तसं आपण म्हणतो मैं तुम्हें स्वातंत्र्य दूंगा तुम मुझे डिग्री दो. तर स्वातंत्र्य कोणी देत नसतं गड्या. त्याच्या आतून जेव्हा एवढी तीव्र इच्छा असते ते असतंच, ते आपण गमावलेलं असतं, ते आपण पुन्हा मिळवायचं असतं. त्यासाठी अशी काही वाट बघायची गरज नाही की एक दिवस येईल तेव्हा मी अख्खं स्वातंत्र्य मिळेल. क्षणाक्षणाला ते मिळवता येतं, मिळवायचं असतं प्रत्येक गोष्टीत. म्हणजे कॉलेजचं सोडून द्या, आपण शिक्षण व्यवस्थेत दोष टाकण्यामध्ये खूप दुसऱ्यावरती दोष टाकून जबाबदारी टाकून मोकळे होऊन जाऊ. मी काय कपडे घालतो ह्याच कोण ठरवतं? फॅशन इंडस्ट्री ठरवते. मी तरुणांच्या आणि लहान मुलांच्या जे रेडीमेड जर्सी विकत घेतात त्याच्यावर बघतो आजकाल की कंपन्यांचे स्लोगन छापलेले असतात. म्हणजे तुम्ही जे कपडे घालता त्याच्यावरचा संदेशही त्यांनी छापलेला आहे. तुम्ही फक्त ॲडव्हर्टाइजमेंटचे पुतळे आहात की तुम्ही त्या जर्स्या घालून मिरवता, खरं म्हणजे तुम्ही कंपनीची जाहिरात करता. आता हे वापरायचं की नाही हे स्वातंत्र्य कोणाचं आहे? मी काय बुजगावणं आहे की या कंपनीचा शर्ट घालून त्याची जाहिरात करत फिरतो मी आणि वरून त्यांना पैसे देतो तो शर्ट विकत घ्यायला? म्हणजे मूर्खपणाची हद्द काय असेल? त्यांनी तुम्हाला पैसे द्यायला पाहिजे. मी काय कपडे घालतो हे मी ठरवायला पाहिजे. ते स्वातंत्र्य मी मिळवायला पाहिजे. मी खादीचे कपडे घालतो कारण काय? शेतकऱ्याच्या आत्महत्या होतात आहेत. विदर्भातला शेतकरी कापूस निर्माण करतो, कापसाला डिमांड निर्माण व्हावी अशी माझी इच्छा आहे. ते माझ्या एका माणसाने खादी घातल्याने किती डिमांड होईल मला माहीत नाही, पण हा खारीचा वाटा माझा. कापसाला मागणी निर्माण व्हावी. खादी निर्माण करतो तो खेड्यातला मजूर किंवा बाई बिचारी जिला दुसरीकडे कोणती एम्प्लॉयमेंट मिळत नाही तिचं पोट भरावं अशी माझी इच्छा आहे, म्हणून मी खादी वापरतो. खादी हे पर्यावरणाला जास्त सुसंगत आहे रेयॉनच्या कपड्यापेक्षा, म्हणून मी खादी वापरतो. मला स्वातंत्र्य युद्धातली जी इतिहास आहे त्याच्याशी नातं जोडायचं आहे, म्हणून मी खादी वापरतो. मला साधेपणाचं जीवनात मूल्य जे आहे, गांधी ज्याला म्हणाले की दी ऑस्टेरिटी ब्युटी इन द ऑस्टेरिटी ऑफ लाईफ, ते मला जगायचं आहे म्हणून मी खादी घालतो. चॉईस कोणाचा आहे? माझा आहे. मी फॅशन इंडस्ट्रीला नाही ठरवू देणार की मी काय घालायचं. मी शाहरुख खान किंवा सलमान खानला नाही ठरवू देणार
की मी काय घालायचं मी ठरवेन. आता हे काय झालं, हे झालं स्वातंत्र्य मिळवणं. यासाठी कॉलेजेस बदलायची गरज नाही, कारण माझं स्वातंत्र्याचं आचरण मी माझ्या जीवनात जगायला सुरुवात करणे, तिथून त्याची सुरुवात होते. आपण छोटे छोटे स्वातंत्र्य मिळण्यापासून सुरुवात करू शकतो. मी कोणती पुस्तकं वाचतो, मी किती वेळ टी व्हीला किंवा सोशल मीडियाला चिपकून राहतो, त्यापासून मला स्वातंत्र्य मिळवता येईल. अनेक प्रकारची स्वातंत्र्य आहेत जी मी आज सुरू करू शकतो. मी माझ्या आईला किंवा माझ्या बायकोला स्वयंपाकघरातली भांडी घासायला मदत करतो का, कारण तिचंही स्वातंत्र्य महत्त्वाचं आहे. म्हणजे मी नुसतं माझ्या स्वातंत्र्याचं कौतुक करायचं की तिलाही स्वतंत्र करायचं, त्याची कृती मी सुरू करू शकतो. माझ्या कृतीतनं दुसऱ्याचं स्वातंत्र्य मिळवता येतं. तर मी मुद्दामच शिक्षणावरचा याचा उल्लेख यासाठी केला नाही स्वातंत्र्याचा, की मी अनेक उदाहरणं देऊन प्रयत्न अगोदरच केलेला आहे की जीवनातनं स्वतःचं शिक्षण कसं मिळवता येईल, म्हणून त्याची पुनरावृत्ती न करता. पण मी असं म्हणेन की स्वातंत्र्य स्वतः मिळवावं लागतं असंही शब्द आपण योग्य नाही. ते असतंच, आपण गमावलेलं असतं, ते कमवावं लागतं. आणि त्यासाठी काय स्वातंत्र्य नावाची डिग्री मिळायची वाट बघायची नसते, ती आपल्या रोजच्या कृतीमध्ये रोजच्या जगण्यामध्ये आज सुरू करता येते. प्रश्न आहे इंग्रजी भाषेबद्दलचा, की महाराष्ट्रात इंग्रजी भाषेची सक्ती का होते आणि ती नीड ऑफ अवर आहे का? बघा मित्रांनो, तुम्ही प्रश्न असा विचारला की याच्यामध्ये माझा वैचारिक कल आणि सध्याचा व्यावहारिक कल याच्यामध्ये थोडा फरक आहे, आणि तो मी प्रामाणिकपणे कबूल केला पाहिजे, नाही तो खोटं बोलणं होईल. मी जेव्हा सेवाग्रामच्या शाळेत होतो तिथे 6वीमध्ये इंग्रजी शिकवायला तेव्हा सुरुवात व्हायची. हे वर्ष होतं 1962. मी इंग्रजी शिकायला नकार दिला आणि मी असं म्हटलं की इंग्रजांची भाषा आहे, आपण आता गुलाम नाही आहोत, आपण स्वतंत्र आहोत. आय रिफ्यूज टू लर्न इंग्लिश, असं मी मराठीत म्हणालो. आता असं झालं की ती शाळा होती गांधीजींची, त्याच्यामध्ये शिक्षकांना काय याच्यावर उत्तर सुचे ना की हे पोरगं म्हणत आहे की गुलामीची भाषा मी नाही शिकत, तर त्याला जबरदस्ती कशी करायची. माझ्या शिक्षकाने म्हटलं ठीक आहे, तू नको शिकूस, मला स्वातंत्र्य मिळालं. म्हणून मी इंग्लिश शिकलो नाही तेव्हा. मी इंग्लिश मग जेव्हा मेडिकलला जायचं म्हणून जेव्हा बाहेर शाळेमध्ये गेलो, त्या 9वीमध्ये मी ABC शिकायला सुरुवात केली. त्यामुळे थोडीशी माझी इंग्लिश कमजोरच राहिली असं माझं मत आहे. आजही माझं चिंतन सहसा मराठीत चालतं, फक्त वैज्ञानिक चिंतन असेल तरी इंग्लिशमध्ये चालतं, नाही तर माझं चिंतन मराठीत चालतं. याच्यात वाईट काय झालं, मला काय फार वाईट झालं असं माझं दिसत नाही. अर्थात माझा एकट्याचा अनुभव हा काय सार्वत्रिक होऊ नये, पण माझा मुद्दा असा की माझ्या जीवनाच्या अनुभवात मी असं शिकलो की इंग्रजी न शिकण्याचं स्वातंत्र्यही मिळवता येतं विद्यार्थ्याला, पण खरं म्हणजे इंग्रजी शिकणं कधी ना कधीतरी उपयोगी पडतं, आवश्यक पडतं. म्हणून इंग्लिशकडे पाठ फिरवणं आज व्यावहारिकदृष्ट्या तरी कोणाला शक्य नाही. आता प्रश्न एवढाच आहे की मी इंग्रजी घोकंपट्टीने शिकू की प्रत्यक्ष जीवनातनं शिकू, इंग्रजीची चांगली पुस्तकं वाचताना शिकू, हा पद्धतीचा प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये अगदी गडचिरोलीच्या आदिवासी खेड्यांमध्ये आदिवासींना जरी विचारलं आम्ही, तरी ते म्हणतात आम्हाला आमची मुलं कॉन्व्हेंटमध्ये पाठवायची आहेत. हे वेड किंवा याचं आकर्षण जे काही म्हणा कुठपर्यंत पोचलेलं आहे. मुंबई तर काही चीजच नाही आहे, गडचिरोलीच्या आदिवासी खेड्यांमध्ये पोचलेलं आहे. तुम्ही वाचलं असेल किंवा तुम्ही वाचलं आहे की नाही मला माहीत नाही, नितीश कुमारांनी यावेळीच्या बिहारमधल्या इलेक्शनमध्ये ते जे जिंकले त्याच्याबाबतीत एकदा असं बोलताना ते असं म्हणाले की माझ्या इलेक्शन प्रचाराच्या काळात मी काहीतरी जितक्या काही सभा घेतल्या असतील, मला नक्की आकडा आठवत नाही, काही शेक सभा त्यांनी घेतल्या. ते म्हणाले मी प्रत्येक सभेत हा प्रश्न विचारला की तुम्हाला काय हवं, आणि ते म्हणाले की 2 गोष्टी इन्व्हेरेबली आल्या. बाया म्हणाल्या की दारू बंद करा, आणि मुलं म्हणाली की आम्हाला कॉम्प्युटर शिक्षण द्या. तर कॉम्प्युटर शिक्षण जसं आता आवश्यक झालेलं आहे, कोणाला त्या आवडीनिवडीचा तो प्रश्न उरलेला नाही, तसं इंग्रजी शिक्षण आजच्या जगामध्ये आवश्यक झालेलं आहे. आपण एका ग्लोबल जगामध्ये जगतो, ते विश्व सगळं आपल्या दाराशी येऊन आता थडकलेलं आहे, धडकलेलं आहे. त्यामुळे त्याला नाकारणं व्यावहारिकदृष्ट्या तरी शक्य नाही. त्यामुळे मी म्हणालो की तात्विकदृष्ट्या आणि व्यावहारिकदृष्ट्या याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मी स्वतः इंग्लिशच्या विरुद्ध एक विद्रोह करून पाहिला, त्याच्यामुळे एवढंच झालं की 4 वर्ष उशिरा इंग्लिश शिकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे काही वाईट झालं असं मला माझं दिसत नाही.
माझं वैद्यकीय शिक्षण झालं, जगभरच्या 10 टॉपमोस्ट विद्यापीठात जाऊन मी शिकवलं किंवा भाषण दिली, तर काय नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा इंग्लिश शिकता येते. तसंच शिकल्यामुळे उलट जास्त चांगलं शिकलं जातं. पण माझा समज आहे की केव्हा ना केव्हा प्रत्येकालाच त्याची गरज पडते. शेवटचे 2 प्रश्न. एक आहे की कॉलेज शिक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं, तर त्यामुळे करस्पॉन्डन्स एज्युकेशनला तितकंसं महत्त्व नाही. तर मग करस्पॉन्डन्स पद्धतीने शिकलेला विद्यार्थी त्याच्याकडे समाज कसं बघतो, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं, शिक्षणातलं संस्कार, पालक यांचं महत्त्व, या दोन्ही. हा जो करस्पॉन्डन्स पद्धती आहे त्याला आपण दुसरा शब्द वापरूया, आपण डिस्टन्स लर्निंग म्हणूया. कारण करस्पॉन्डन्स हा त्यातला एक भाग झाला. ओपन युनिव्हर्सिटी जी भारतामध्ये सुरू झाली, दिल्लीमध्ये देखील, महाराष्ट्रामध्ये देखील, मी असं म्हणणार की हे काळाच्या बरेच पुढे होते. म्हणून करस्पॉन्डन्स कोर्सच्या ऐवजी मी डिस्टन्स लर्निंगच्या विषयी बोलेन. इकॉनॉमिस्टमध्ये एक पुन्हा दुसरं एक फार सुंदर लेख आलेला होता 2-3 वर्षांपूर्वी. त्याचा उल्लेख केल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. एक तर त्यांनी केम्ब्रिज विद्यापीठाचा एक अभ्यास मांडला की 2050 जगामधले कोणते व्यवसाय संपतील आणि कोणत्या व्यवसायाची गरज वाढेल. तर गुरुजी तुमची क्षमा मागून मला सांगू द्या, तो अभ्यास असं सांगतो की शिक्षक हा व्यवसाय संपेल. हा काय माझा अभ्यास नाही. त्यांचं असं म्हणणं की शिक्षक दुर्दैवाने आज ज्या पद्धतीने शिकवतात ते अगदी सहज मशीन करू शकतं. प्रल्हाद गुरुजी आपल्याला जे म्हणाले की शिक्षक आवश्यक आहे, खरंच शिक्षक आवश्यक आहे जर तो गुरुचं काम करेल तर. तो जर नुसतं माहिती देण्याचं काम करेल तर त्याला असं बाजूला सारता येईल आणि ही टेक्नॉलॉजी सारेल त्याला. महाराष्ट्रातल्या शिक्षकांना याचं भान नाही आहे की ते एका कड्यावर उभे आहेत. फार लवकर ते आउटडेटेड होणार आहेत. कारण ते जे आणि ज्या पद्धतीने शिकवतात ते त्यांच्यापेक्षा कितीतरी चांगल्या पद्धतीने खान अकॅडमी शिकवते. अरे खान अकॅडमी इतका सुंदर शिकवत असेल किंवा हार्वर्ड विद्यापीठाचे आणि लंडन स्कूलचे कोर्सेस जर ऑनलाईन उपलब्ध असतील तर माझ्यासारखा वाईट शिक्षक जर शिकवत असेल त्याचे क्लासेस विद्यार्थ्यांनी का अटेंड करावे. आणि म्हणून मूक्स ही जी शिक्षणाची पद्धत आहे, मॅसिव्ह ऑनलाईन काहीतरी त्याचा लॉंग फॉर्म आहे, पण आजकाल यूट्यूबवरनं तुम्हाला शिक्षणाचे जगातले सर्वोत्तम कोर्सेस करता येतात. IITच्या प्रोफेसर्सचे क्लासेस उपलब्ध आहेत, हार्वर्ड विद्यापीठामधले उपलब्ध आहेत. जगातल्या 80 उत्कृष्ट विद्यापीठांनी त्यांचे आपले कोर्सेस ऑनलाईन उपलब्ध करून दिले आहेत, यूट्यूबवर उपलब्ध करून दिले आहेत. त्यातले बरेचसे फ्री आहेत. तर शिक्षकांना प्रचंड मोठं थ्रेट निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की करस्पॉन्डन्स कोर्सेस काय, डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन लर्निंग हे खरं म्हणजे विद्यार्थ्यांना जगता जगता शिक्षण फार जास्त व्यावहारिकदृष्ट्या संभव करेल. मग त्यांना जीवन स्थगित करून फक्त डिग्री मिळेपर्यंत शिक्षण याची गरज नाही. मी जीवन जगायला सुरुवात करू शकतो आणि करता करता ऑनलाईन रोज 2 तास किंवा 1 तास माझ्या सोयीने शिकू शकतो. हे शिक्षण अधिक स्टुडंट सेंट्रिक आहे. आजचं शिक्षण हे खरं म्हणजे कॉलेजेस, प्राध्यापक आणखी तिथल्या चपराशांच्या वेळेच्या सोयीने जे कॉलेजेसचे तास भरतात. विद्यार्थ्याला दिवसभर काम करून उरलेल्या वेळेत शिकवा की हो. तर डिस्टन्स लर्निंग किंवा करस्पॉन्डन्स कोर्स किंवा मूक्स ह्या सगळ्या ज्या शैक्षणिक पद्धती आहेत फार जास्त व्यावहारिक आहे. इकॉनॉमिस्टने तर असंही म्हटलेलं आहे, त्याने असं म्हटलं आहे, गंमत बघा सर, आज शिक्षक काय करतात, शिक्षक विद्यार्थ्याला शाळेमध्ये हा धडा वाचा रे, मग मुलं तो धडा वाचतात. किंवा शिक्षक फळ्यावरती त्यांना तीच माहिती सांगतात की भारताचा भूगोल असा आहे किंवा या जिल्ह्यामध्ये हे पीक घडतं ते पीक घडतं. आणि मग त्याला म्हणतात की आता तुला होमवर्क दिलं, आता हे तू प्रत्यक्ष जीवनाला अप्लाय करण्याचे चॅलेंजेस, प्रॉब्लेम दिले ते तू घरी सोडव. म्हणजे खरं म्हणजे शिक्षकांनी काय केलं, सोपी सोपी गोष्ट स्वतः केली आणि कठीण करायला त्याला घरी करायला सांगितले. इकॉनॉमिस्ट काय म्हणतो, आता उलटं होणार आहे. त्याला जेव्हा किंडलवरती किंवा ऑनलाईन उपलब्ध होणार आहे हे सगळ्या गोष्टी आणि त्या खान अकॅडमीसारख्या याच्यातनं इंटरेस्टिंग पद्धतीने होणार आहे, त्याने शिक्षकांकडनं ज्ञान कशाला घ्यायचं. खरं म्हणजे ज्याला तो घरी काम करायला देतात, खरं म्हणजे उलटं व्हायला पाहिजे, त्याने घरी वाचायला पाहिजे धडा.
आणि शाळेमध्ये शिक्षकांनी त्यांनी याला आता प्रॉब्लेमला कसं अप्लाय करायचं हे शिकवलं पाहिजे. नेमकं उलटं व्हायला पाहिजे. हे जर शिक्षक करणार नाही तर त्यांची गरजच नाही आहे. आज शिक्षकांना काही वाटत असेल, ज्या दिवशी डीप ब्लू या सुपर कॉम्प्युटरने गॅरी कॅस्परॉवला चेसमध्ये हरवलं, त्या दिवशी आता कोणीच असं म्हणू शकणार नाही की मी जे करतो ते मशीन करू शकणार नाही. नाही, हा गैरसमज आहे आपला. अनेक गोष्टी मशीन आपल्यापेक्षा जास्त चांगलं करणार आहे, किंवा दुसऱ्या चांगल्या शिक्षकांनी शिकवलेल्या सुंदर पद्धती मशीन माझ्यापर्यंत आणून पोचवणार आहे. माझी गरज नाही उरणार आहे. म्हणून शिक्षकांना आपला रोल बदलवला पाहिजे. इन्फॉर्मेशन ट्रान्सफर हा शिक्षकांचा रोल नसला पाहिजे, कारण त्यांच्यापेक्षा मशीन फार जास्त ते चांगलं करणार आहे. शिक्षकांनी हे जे ज्ञान आहे, ही जी माहिती आहे, आता जीवनाला कशी अप्लाय करू. कारण जीवनामध्ये काय असतं, जीवनामध्ये गोशाळेची टाकी बांधावी लागतात. तिथे हे मी गणित कसं अप्लाय करू. तर शिक्षक लोक सोयीस्कररित्या म्हणतात हे घरी होमवर्क कर बरं का, कारण मी कधी टाकच बांधलं नाही शिक्षक म्हणून, मला येतच नाही रे ते. पण मी सांगणार नाही तुला मी की मी कधी टाकं बांधलेलं नाही, मी तुला म्हणेन हे घरी सोडव. तर आता पॉवरची उलथापालथ होते. इंटरनेटमुळे, डिजिटल ॲक्सेसमुळे विद्यार्थी फार जास्त पॉवरफुल होतात आहेत. हे नुसतं शिक्षकांच्याच बाबतीत घडत नाही, आम्हा डॉक्टरांच्या बाबतीत घडत आहे. हां, मी माझ्या पेशंटला सांगतो की अरे तुला हा रोग आहे, तुला हे औषध देतो. तो म्हणतो साहेब पण मी यूट्यूबवर वाचलं किंवा गुगलवर वाचलं की असंच नाही, आजकाल हे औषध आलं आहे. अरे बापरे, मला गुगल वाचायला फुरसत नाही. आणि त्या पेशंटला एकच रोग आहे, तो आपल्या रोगाविषयी सगळं वाचून काढतो. पॉवरची उलथापालथ झाली आहे. ते स्वीकारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. मला हे स्वीकारावं लागेल आता की मी डॉक्टर असलो आणि किती वर्ष मेडिकल कॉलेजमध्ये शिकलो असलो तरी एक सायन्स येऊ शकणारा कोणी माणूस या रोगाविषयी किंवा या औषधाविषयी माझ्यापेक्षा जास्त माहिती मिळून माझ्याकडे येऊ शकतो. आणि मी त्याला म्हणेन हो बाबा तुला जास्त माहीत आहे, असं आहे का, चल मलाही दाखव, मी तुझ्यापासून शिकतो. मी रोग्याला असं मला सांगावं लागतं की आपण दोघं मिळून शिकूया. मी काय वाचलेलं नाही, हे जरा नवं दिसतं आहे, सांग बरं तू मला. तर मग रोगी मला सांगतो की साहेब या औषधाचे हे साईड इफेक्ट आहे, रशियामध्ये असा प्रयोग झाला, त्याच्यामध्ये 12 लोकांना असं असं झालं. हो का, मग मी तुझं औषध बदलवतो, असं मला त्याला म्हणावं लागतं. तर म्हणून शिक्षणाची पद्धत जी आहे ती बरीच बदलणार आहे, बदलावी लागणार आहे. आता आपण ती किती रेजिस्ट करतो, बस एवढाच विषय आहे. खरं म्हणजे सांगू, तमाम शिक्षक वर्गाची माफी मागून मी असं म्हणणार की शिक्षणामधला सगळ्यात मोठा अडथळा मी काय बोललो नाही बरं का.